Now we will see the next periodic trend in the atom property in the atomic size. Now you know that the atomic size is also important, or it's a fundamental property of the matter, and the size of the atom is indicated by its radius. म्हणजे ॲटॉमिक साईज हा सुद्धा एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. आणि ही जी साईज आहे ते म्हणजे इट इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. म्हणजे ॲटॉमिक रेडियस ज्याप्रमाणे कमी जास्त होतो त्याप्रमाणे साईज कमी जास्त होते. आणि हा रेडियस म्हणजे इट इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट शेल. मग न्यूक्लियस आणि त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये जे काही अंतर असतं त्यालाच ॲटॉमिक रेडियस असं म्हणतात. आणि इट इज व्हेरी स्मॉल, सो इट इज एक्सप्रेस इन द युनिट पिकोमीटर विच इज स्मॉलर दॅन द नॅनोमीटर. दॅट इज 1 picometer is equal to 10⁻⁻12 meter. So it is very small unit because atom is small, so its radius is also small. Now we'll see some example. See the example given here. The elements are oxygen, boron, carbon, nitrogen, beryllium and lithium. And their atomic radius radii are also given below that. Now if we arrange these elements according to the decreasing order of their atomic radius, then we will see that first we see the next, that is lithium, then beryllium, boron, carbon, nitrogen and lastly oxygen. हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं पिरियडिक टेबलमध्ये तर हे सगळे एलिमेंट्स सेकंड ग्रुपमध्ये येतात. आणि या सेकंड ग्रुपमध्ये तुम्ही पाहाल की लिथियम इफ सेकंड पिरियडमध्ये येतात. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा जो एलिमेंट आहे तो म्हणजे लिथियम, ज्याचा ॲटॉमिक रेडियस 152 पिकोमीटर आहे. आणि मग जसं लिथियमपासून लेफ्टपासून आपण राईटकडे जातो आहे, लिथियम नंतर बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन अँड ऑक्सिजन, देन द ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे लेफ्ट टू राईट जाताना हा जो रेडियस आहे तो कमी कमी होत जाते, म्हणजे ॲटम लहान होत जातो आहे. आणि मग याचं कारण म्हणजे जेव्हा while we going from left to right within a period, the atomic number increases 1 by 1. ॲटॉमिक नंबर एक एकने वाढत जातो. आणि तो जो इलेक्ट्रॉन आहे जो एक एकने वाढतो आहे प्रत्येक एलिमेंटमध्ये तो त्याच शेलमध्ये ॲड होतो. मीनिंग द इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस ॲज वेल ॲज प्रोटॉन नंबर ऑल्सो इन्क्रीजेस अकॉर्डिंग ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. म्हणजे ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो आहे म्हणजे प्रोटॉनची संख्या वाढते, इलेक्ट्रॉनची संख्या वाढते एक एकने. आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही चार्जेस वाढत गेल्यामुळे देर ॲडिशनल इलेक्ट्रॉन्स ॲडेड टू द सेम आउटरमोस्ट शेल. अँड ड्यू टू दिस इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज द इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड द न्यूक्लियस टू ए ग्रेटर एक्सटेंट. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसमधला वाढत जातो आहे, बाहेरचा निगेटिव्ह चार्ज वाढत जातो आहे एक एकने. आणि त्याच शेलमध्ये तो इलेक्ट्रॉन पण वाढत जातो आहे. आणि त्यामुळे हा जो पूल आहे न्यूक्लियसचा जो पूल आहे ते इलेक्ट्रॉन्स आर पूल टुवर्ड्स द न्यूक्लियस. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन आहे ते न्यूक्लियसच्या पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसकडे त्याच्या पॉझिटिव्ह चार्जकडे ते खेचले जात आहे मोठ्या प्रमाणावर. आणि म्हणून त्याची साईज आहे ॲटमची ती थोडी थोडी डिक्रीज होत जाते. म्हणजे ती जी शेल आहे ती थोडी श्रिंक होते आणि ती त्याचं साईज जे आहे ॲटमची साईज ही लहान होत जाते. आणि हा महत्त्वाचा पॉईंट त्याच्यामध्ये आहे की आतला पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो आहे, बाहेरचा निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो आहे. आणि त्यामुळे
त्यांचा पूल हा जास्त वाढतो आहे अपोजिट चार्ज असल्यामुळे. अपोजिट चार्जमध्ये जास्त इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो आणि म्हणून ती जी आउटरमोस्ट शेल आहे ती आउटरमोस्ट शेल थोडी श्रिंक होते आणि ती आतमध्ये येते आणि या कारणामुळे हा जो आकार आहे ॲटमची जी साईज आहे त्याचे जे रेडियस आहे तो हळूहळू कमी कमी होत जातो आहे. म्हणजे जसं ॲटॉमिक नंबर वाढत जातो आहे पिरियडमध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट जाताना तर ॲटॉमिक साईज जी आहे ती कमी कमी होत जाते. म्हणूनच लिथियम या सेकंड पिरियडचं जर आपण एक्झाम्पल घेतलं आहे तर लिथियम सर्वात मोठी साईज आहे लिथियम ॲटमची. तर ऑक्सिजन फ्लोरीन ॲटमची त्या सेकंड पिरियडमध्ये सर्वात कमी आहे. तिसऱ्या पिरियडमध्ये पण आपण जर विचार केला आहे की सोडियमपेक्षा मॅग्नेशियमचे रेडियस कमी आहे, मॅग्नेशियमपेक्षा ॲल्युमिनियमचं कमी आहे. या पद्धतीने क्लोरीन या तिसऱ्या पिरियडमध्ये सर्वात मोठा ॲटम जो आहे तो रेडियस आहे हे सोडियमचा आहे, तर सर्वात लहान ॲटम क्लोरीनचा आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही अजून बाकीचे सुद्धा पिरियड्समध्ये कशा पद्धतीने ॲटॉमिक रेडियस आहे ते स्टडी करू शकता पिरियडिक टेबलमधून. मग आता दुसरा पॉईंट जो आहे की व्हाईल गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम व्हॉट विल हॅपन. नाव इफ यू गो top to bottom, for that purpose we'll see one example. See, the elements are given: potassium, sodium, rubidium, cesium and lithium in this bracket, and their atomic radii also given. Now if we arrange these elements according increasing number of their atomic radius, then we will see that the lithium comes first. After that, below that, there will be sodium, then potassium, then rubidium, then cesium. That means if we see in the periodic table, then this is the group, these are the group first elements, and at the top of this, that is a lithium. After hydrogen, it is lithium, then lithium, sodium, potassium, rubidium, cesium. This is their series. So here lithium is the smallest atom and cesium is the largest atom in this if we see in this 5 element. And this happens due to the increasing number of shells when we go from top to bottom. Now, in period, the number of shells are similar from if we go from left to right, but if we go from top to bottom in a group, the number of shells are increases. For example, lithium has Lithium has 2 shells, sodium has 3, potassium has 4 shells, then rubidium has 5 shells, cesium has 6 shells, and francium has 7 shells. As the period number is the number of shells present in that atom, you know that. So we go from top to bottom. The number of electron shells are increases, and therefore the size of the atoms also goes on increasing. That means atomic radius also goes on increasing, and therefore this trait is found in the group. So summary is that when we go from in a period from left to right, the atomic size decreases, and in a group if we go from top to bottom, the atomic size increases from top to bottom. You can observe this in the periodic table in
in the groups of this periodic table and study this property. So this is also a periodic trade. Now first we have seen valency, then now this second is the atomic size, and in the next lecture we will see the periodic trade, that is property as metallic and non-metallic character.